चला सगळ्यांनी मस्त असं नाश्ता बनवायची तयारी करायला घेतली होती. आता कालच मी वाटण करून ठेवलं होतं इडलीचं, सो इतकं भारी पीठ छान असं फुगलं होतं. सकाळी उठून पहिलं आंघोळ वगैरे करून घेतली. म्हटलं आता इडलीचा नाश्ता वगैरे करूया. श्लोक झोपल्या तवसरच म्हटलं पटकन चटणी वगैरे सगळ्या गोष्टी करून घेते. आणि खरंच एकदम छान असं बॅटर फुगलं होतं ना, बिना सोडा घालते इतकं छान जाळीदार झालं ना. खरंच एकच नंबर बॅटर झालं होतं. सो मी म्हटलं श्लोक झोपल्या तवसर पटकन घेते करून, त्याच्यानंतर मग पटकन नाश्त्याची तयारी करायला घेतली. सगळं पीठ असं छान मिक्स वगैरे केलं. त्याच्यानंतर मग लगेच इडलीच्या भांड्यामध्ये ना मग इडल्या वगैरे अशा लावून घेतला. इतक्या मऊ आणि पांढरे शुभ्र झालते ना इडल्या, खरंच एकदम भारी झाल्या होत्या. त्याच्यानंतर तिथंच मग चटणीची वगैरे तयारी करून घेतली होती. चटणीच आम्हाला लागते इडली संग, मग इथं मस्त असं चटणीच बनवली होती. त्याच्यानंतर मस्त असं बटाट्याची भाजी, डोसा, इडली आणि चटणीचा नाश्ता वगैरे करून घेतला. आणि आमचा श्लोक इथं छानपैकी खेळत होता. आणि आजकाल भरपूर असा उन्हाळा पडला ना, तर मस्त असं गोळावायला आला होता. तर छान थंडगार असं गोळा घेतला ना. आमच्या श्लोकला इतकं उत्सुक होतं ना गोळा खायचं, तर नुसतं असं बघत होतं की मम्मा नवीन का आणलं छानपैकी. मग मस्त असं गोळा वगैरे खाल्ला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, येतोपर्यंत बाय बाय.